स्वागत. नमस्कार. रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण बटाट्याचे आणि फ्लावरचे सुकी भाजी बनवणार आहे. मसाला सिक्रेट वापरणार आहे. ही भाजी आपण प्रवासामध्ये पण नेऊ शकतो. ते चवीला तर अप्रतिम लागते. तर चला पाहू रेसिपी. बटाटा आणि फ्लावर यांचं कॉम्बिनेशन करून आपण मस्त अशी सुक्की भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी मी असे छोटे असे बाईट असे बटाटे कट केलेले आहेत. त्याच्यावरचे साल काढून आणि त्याच आकाराचे फ्लावर पण कट केलेला आहे. एक वाटी बटाटा घेतलेला आहे, एक वाटी फ्लावर. अशा पद्धतीने आपण दोन्हीचं कॉम्बिनेशन घेतले. त्यानंतर एक बारीक चिरून कांदा घेतलेला, एक टोमॅटो घेतलेला आहे, ड्राय पुदिना कोथिंबीर कट केलेली आणि आलं लसणाची पेस्ट 1 चमचा. आता आपल्याला भाज्या उकडून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी गॅसवर मी निर्लेपचं भांडं ठेवलेलं आहे. पाणी उकळायला अगोदरच ठेवलं होतं. पाणी जरा उकळलं की त्यामध्ये बटाटा टाकून घेतलेला आहे. आता हा बटाटा आपल्याला जास्त शिजून घ्यायचा नाही, अगदी मऊ असा शिजवायचा नाही, असा 90% शिजवायचा आहे. आता तो शिजतोय तोपर्यंत आपण सिक्रेट मसाला बनवणार आहे. तर गॅसवर पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये स्लो फ्लेमवरच गॅस ठेवलेला आहे. आता 2 साबू धने टाकलेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा बडीशेप टाकलेली आहेत आणि पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत. आता हा मसाला ना ह्या भाजीमध्ये इतका अप्रतिम लागतो ना की तुम्हाला ही भाजी पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल. आता ह्यामध्ये पाव चमचा कलोंजी टाकलेली, जे आपले कांद्याचे बी असतात ना ते. त्यामध्ये पाव चमच्याच्याही कमी मी मेथीदाणा टाकलेला आहे. तर जास्त टाकला तर भाजी कडू व्हायला नको, अंदाजाप्रमाणेच टाकलेला आहे. आता हे 1-2 मिनटं चांगलं रोस्ट करून घ्यायचं आहे. गॅस आपला स्लो फ्लेमवरच आहे, नाहीतर आपले मसाले जळले जातील. नाही खूप भाजले गेले की जिरे वगैरे कडू लागतात. आता त्यामध्ये 2 विलायची टाकलेली आहे. विलायचीमुळे भाजीला अगदी मस्त अशी चव येते, अप्रतिम चव येते. आता तेही चांगलं रोस्ट करून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने. आता एका भांड्यामध्ये काढून ठेवायचं आहे थंड करायला. आता ते थंड झालं की आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचं. आता आपला बटाटा शिजला की नाही तर आपण पाहायचा. तर हे बघा बटाटा अगदी शिजलेला आहे, अगदी 90% म्हटला तरी शिजलेला आहे. तर हा बटाटा आता आपण एका बाउलमध्ये काढून घेत आहे. गॅस बारीक करून घेतलेला आहे. आता हे बघा सर्व बटाटे आपण बाउलमध्ये काढून घेतलेले आहे. आता या जो बटाट्याचं पाणी आहे त्यामध्येच आता आपण फ्लावर पण टाकून घेणार आहे, कारण फ्लावर शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि एवढं पाणी त्याला सफिशियंट आहे. आता आपण हे पण 90% शिजून घ्यायचं आहे. हे बघा 1-2 मिनटामध्ये शिजला जातो फ्लावर पण. आता हाही आपला शिजलेला फ्लावर आहे, तोही काढून घ्यायचा आहे. मग आपण बटाटा जो बाउलमध्ये काढले त्याच भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आता बटाटा बाजूला ठेवून आपण जो सिक्रेट मसाला तयार केलेला आहे मस्त भाजीसाठी, तो आता मिक्सरमधून मी बारीक केलेला आहे. हे बघा अशा पद्धतीने मस्त असा झालेला आहे तो. त्याचा वास पण इतका सुंदर येतोय. आता आपल्याला गॅसवर मी ॲल्युमिनियमची कढई ठेवलेली आहे किंवा लोखंडी कढई, यामध्येच ही भाजी अगदी मस्त होते. आता आपण जर निर्लेपची वापरली किंवा स्टीलची वापरली तर त्याला ती चव येणार नाही, जी ह्या ॲल्युमिनियम आणि लोखंडी कढईच्या भांड्यामध्ये जे केली ना भाजी, त्याची वेगळीच चव येते. तर आता त्याच्यामध्ये मी 2 चमचे कढईमध्ये
तेल टाकलेले आहे. आता त्यामध्ये खडे मसाले म्हणजे तमालपत्र आणि दालचिनी टाकून घेतलेली आहे. आता गॅस मी मिडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे. आता त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे. जिरे चांगले तडतडून द्यायचे आहेत आणि त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे पाव चमचा. मोहरी चांगली फुटली पाहिजे, नाहीतर मग दाताला असं कचकच लागते. आता त्यानंतर त्याच्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे. आता कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. त्याचा कलर चेंज होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. 2 मिनटं सतत हलवून कांदा परतून घेत आहे. हे बघा कसा थोडा थोडा कलर चेंज होत चाललेला आहे कांद्याचा. आता त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे. तेही चांगलं परतून घ्यायचं आहे. आता कांद्यामध्ये निम्मा कांदा चांगला तळला की त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकली की म्हणजे ते कसं एकजीव चांगलं परतून घेतलं जातं. आणि आता चांगलं आपलं कांदा पण थोडा कलर चेंज झाला आहे. त्या स्टेपला आपण एक चिरलेला बारीक टोमॅटो टाकून घेत आहे. आता हे टोमॅटो आपल्याला लवकर सॉफ्ट होण्यासाठी त्यामध्ये ना चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहे, म्हणजे आपला टोमॅटो लवकर शिजला जातो. आणि ते परतून घ्यायचं आणि त्याच्यावर स्लो फ्लेमनी झाकण लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपला टोमॅटो चांगला शिजेल. आता मी एक बाउल घेतलेला आहे छोटासा. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घेतलेले आहे, पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे. आणि त्यामध्ये हिंग टाकून घेतलेला आहे पाव चमचा. आता हे सर्व मसाले मिक्स करून पाण्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून चांगली त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचं. हे बघा त्याची चांगली पेस्ट अशी पातळ बनवलेली आहे. आता आपण कढईचं झाकण काढले. अगदी टोमॅटो एकदम गाळ झालेले आहेत, शिजले आहेत आणि कांदा पण छानपैकी शिजलेला आहे. हे बघा किती मस्त शिजलेले आहे. आणि आपण जो मसाले टाकून बाउलमध्ये पाणी टाकून जो पेस्ट तयार केलेली आहे, आता तो मसाला आपण त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता परत थोडंसं राहिलेलं मसाल्याचं त्याचं पाणी पण टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये. आणि त्यामध्ये आपण ड्राय पुदिना घेतला होता तो टाकून घेत आहे आणि चांगलं मिक्स करून परतून घेत आहे. आता तेल सुटेपर्यंत छानपैकी परतून घ्यायचं आहे. मसाल्याला चांगलं तेल सुटलं पाहिजे. हे बघा वर तेल आलेलं आहे. आता मसाला चांगला शिजत आहे. अगदी 2-3 मिनटं चांगला शिजून घेतलेला आहे मसाला.
आता त्यामध्ये काय करायचं, आपण जो सिक्रेट मसाला बनवला होता मिक्सरमध्ये बारीक केलेला तो टाकून घ्यायचा आहे भाजीमध्ये. 2 चमचे टाकून घेतलेला आहे तो मसाला आणि तोही चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. तर 2 मिनटं चांगलं परतून घ्यायचा. हे बघा मसाल्याला अगदी वर तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला मसाला अगदी परफेक्ट झालेला आहे शिजून. आता त्या स्टेपला आपलं बॉईल केलेलं बटाटे आणि फ्लावर टाकून घ्यायचा आहे आणि हा पूर्ण मसाला त्याला लावून घ्यायचा आहे. बटाट्याला आणि फ्लावरला चांगला लिपटून घ्यायचा सगळा मसाला. हे बघा अशा पद्धतीने चांगला मसाला भाजीला लावून घेत आहे. आता ही भाजी ना तुम्ही प्रवासाबरोबर घेऊन गेला तरीही चालते, कारण भाजीच अप्रतिम लागते, चवीला पण छान लागते. किंवा डब्यावर ऑफिसच्या डब्यावर दिलं तरीही चालते. किंवा आपण सुक्की पातळ भाजी बनवतो त्याबरोबर एक सुक्की भाजी बनवली. अचानक आपल्या घरी पाहुणे येतात, मग त्यावेळेस आपल्याला ही भाजी करायची असेल सिक्रेट मसाल्याने आणि चवीला तर अप्रतिमच लागते. तर त्यांनी खाल्ल्यावर तुम्हाला नक्की विचारतील हा मसाला तुम्ही कोणता वापरला, एवढी सुंदर भाजी बनली जाते. ही भाजी बनवताना आपल्याला बटाटा आणि फ्लावर बॉईल करून घ्यायचे. त्यानंतर सिक्रेट मसाला हा वापरायचा जो मी सांगितलेला आहे. आणि ही भाजी बनवताना ॲल्युमिनियम किंवा लोखंडी जो कढई असते त्यामध्ये बनवली ना तर अप्रतिमच लागते. तर त्याचा वापर तुम्ही नक्की करा. आता आपली चांगली परतून झालेली भाजी आहे आणि आता गॅस बंद करून त्यामध्ये कोथिंबीर आपण टाकून मिक्स केलेली आहे. आता 2 मिनटं चांगलं हलवून घ्यायची आहे भाजी, म्हणजे त्याला सर्व मसाला तर लागलेलाच आहे, कोथिंबीर पण लागेल. आता ही भाजी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया सर्व करण्यासाठी. आता तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल तर एक लाईक करा प्लीज. तसेच सबस्क्राईब पण करा, जेणेकरून छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. आता सर्व भाजी आपण काढून घेतलेली आहे बाउलमध्ये. आता त्याच्यावर थोडीशी आता परत गार्निशसाठी कोथिंबीर टाकून घेत आहे. मस्त अशी चमचमीत आपली भाजी झालेली सुक्की. भेटूया अशाच नवीन छान छान रेसिपीमध्ये. धन्यवाद.